ओम श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बाळांनो, आजचा हा संदेश योगायोग नाही. कदाचित तू खूप दिवसांपासून मनातलं दुःख घेऊन जगत आहेस. बाहेरून हसत असशील पण आतून पूर्णपणे तुटलेला असशील. अनेक रात्री अश्रूंमध्ये गेल्या असतील. अनेकदा मनात विचार आला असेल की माझ्याच नशिबात इतकं दुःख का. जर तुझ्या मनात असे प्रश्न असतील तर हा संदेश स्वामींना तुझ्यासाठीच पाठवला आहे. स्वामी म्हणतात, रडू नकोस बाळा, तुझं दुःख संपण्याची वेळ आता आली आहे. हो बाळा, आजपर्यंत तू खूप दुःख सहन केलंस. ज्या वेदना कोणालाही सांगू शकला नाहीस त्या वेदना स्वामींनी पाहिल्या आहेत. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब स्वामींकडे आहे. कधी कधी तुला वाटलं असेल की स्वामी माझं ऐकतच नाहीत, पण स्वामी म्हणतात, मी शांत होतो, दूर नव्हतो. जसा आईचा हात मुलाच्या डोक्यावर असतो अगदी तसाच माझा आशीर्वाद तुझ्या जीवनावर होता. तुला वाटत होतं की तू एकटा आहेस, पण प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत चालत होतो. बाळा, कधी लक्ष दिलंस का? अनेक वेळा मोठं संकट तुझ्या दारापर्यंत आलं होतं, पण अचानक कोणीतरी घडलं आणि ते संकट निघून गेलं. ते योगायोग नव्हते, तो माझाच हात होता. स्वामी म्हणतात, ज्यावेळी सर्वांनी तुला सोडलं अगदी त्याच वेळी मी तुझ्या पाठीशी उभा होतो. आज ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही, ज्यांनी तुला अपमानित केलं, ज्यांनी तुला अवलेखन केलं, ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला, त्यांच्याबद्दल चिंता करू नकोस. कारण काळ सर्व पाहत असतो आणि स्वामींचा न्याय कधीच चुकत नाही. बाळा, आज तू ज्या परिस्थितीत आहेस ती कायम राहणार नाही. रात्र कितीही काळी असली तर सूर्योदय होतोच. अगदी तसंच तुझ्या आयुष्यातही आनंदाचा सूर्य उगवणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यातील अंधार संपवण्यासाठीची तयारी करत आहे. मला माहिती आहे आज तुला काही दिसत नाही, आज सर्व मार्ग बंद वाटत आहेत, आज भविष्य अंधारमय वाटत आहे, पण स्वामी म्हणतात, जिथे तुला रस्ता दिसत नाही तिथे मी नवीन रस्ता तयार करत असतो. बाळा, तू कित्येक वेळा हार मानायचा विचार केला, कधी नात्यांमुळे, कधी पैशांमुळे, कधी आर्थिक परिस्थितींमुळे, तर कधी अपमानामुळे, तर कधी स्वतःच्या अपयशामुळे, पण तरीही तू उभा राहिलास. हे तुझं सामर्थ्य नाही, हा माझा आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, तू अजूनही उभा आहेस म्हणजे माझी कृपा अजूनही तुझ्यावर आहे. आज तू ज्या अश्रूंनी रडतो आहेस, उद्या त्याच डोळ्यात आनंदाचे अश्रू असतील. आज ज्या गोष्टींसाठी तू प्रार्थना करतो आहेस ती गोष्ट तुला अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात मिळणार आहे. फक्त विश्वास सोडू नकोस बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या नावाचा जप कर, माझे नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुझ्या प्रत्येक श्वासात भर, कारण हा मंत्र फक्त शब्द नाही, ही माझी शक्ती आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनात आता बदलायची वेळ सुरू झाली आहे. जे काम अनेक दिवसांपासून अडकले आहे, ज्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्या अडचणी संपतच नाहीत, त्या हळूहळू दूर होऊ लागतील. पण लक्षात ठेव, संकट गेल्यानंतर मला विसरू नकोस. अनेक लोक दुःखात देवाला आठवतात, पण तू सुख आलं की विसरतात. असं करू नकोस बाळा, कारण माझं प्रेम तुझ्यावर सुख दुःख दोन्ही काळात सारखंच आहे. त्यामुळे तूही तुझा विश्वास अगदी सुखातही आणि दुःखातही तेवढाच ठेव. आज मी तुला एक गोष्ट सांगतो, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यामागे एक कारण होतं. ज्या व्यक्तीने तुला सोडलं, ज्या लोकांनी तुला दुखावलं, ज्या अपयशाने तुला रडवलं, हे सर्व तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. कारण मोठ्या यशासाठी मोठी परीक्षा द्यावी लागते आणि तू ती परीक्षा उत्तीर्ण होत आहेस. स्वामी म्हणतात, तुझ्या संयमांचं फळ आता तुला मिळणार आहे, पण तुला अजून थोडासा धीर धरावा लागेल. थोडा अजून विश्वास ठेव, थोडा अजून जप कर, कारण मी तुझ्यासाठी काहीतरी सुंदर लिहून ठेवलं आहे. जो आज तुला दिसत नाही ते उद्या तुला नक्की आश्चर्यचकित करणारं असेल. बाळा, आजपासून एक गोष्ट मनात ठरव, भूतकाळातील वेदना विसर. ज्यांनी तुला दुखवलं त्यांना माफ कर, कारण राग आणि दुःख मनात ठेवून कोणीही पुढे जाऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, जुनं सोडल्याशिवाय नवीन आनंद आयुष्यात येत नाही. म्हणून आज तुझे अश्रू मला अर्पण कर, तुझी चिंता मला दे, तुझी भीती मला दे आणि निश्चिंत हो, कारण मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा तू एकटा वाटशील माझं नाव घे, जेव्हा तुला रडू येईल माझं नाव घे, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील तेव्हाही माझं नामस्मरण कर आणि मग बघ
कसा अंधार हळूहळू दूर होतो. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात आनंद येणार आहे, तुझ्या आयुष्यात शुभ बातमी येणार आहे, तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे, तुझं दुःख संपण्याची वेळ आता आली आहे. म्हणून बाळा, आता रडू नकोस, आता घाबरू नकोस, आता निराश होऊ नकोस, कारण तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय आता सुरू झालेला आहे. आणि शेवटी स्वामी फक्त एवढंच म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो, त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. मित्रांनो, हा जो स्वामींचा विचार आहे, जो स्वामींचा संदेश आहे, तो खरंच मनाला स्पर्श करणारा आहे. आणि जो हा संदेश ऐकतो तो खरंच स्वामींवरचा अजूनही विश्वास दृढ केल्याशिवाय राहत नाही. रडू नकोस बाळा, तुझं दुःख संपण्याची वेळ आली आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा, जो तुम्हाला आज तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये एकटा सोडून गेलेला आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर शेवटी कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि असेच तुम्हाला दिलासा देणारे स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.